नमस्कार. आज आहे बुधवार. सगळी मी तयारी करून घेतलेली आहे. याचं ब्लाऊज पीस म्हणजे ओटीचं जे पण सामान असतं ते सर्व घेतलेलं आहे. सकाळी सकाळी मी निघाले देवींच्या ओटी भरायला आणि असं वेण्या खरेदी केल्या 1 डझन. ही शीतला देवीच्या मंदिरात आले. तिथं दर्शन घेतलं. छान दर्शन झालं. तिथून कालिका मातेच्या मंदिरात आले. कालिका मातेच्या मंदिरातसुद्धा खूप छान दर्शन झालं. तिथून गावदेवीला आले. गावदेवीचे इथं अजिबात फोटो काढू देत नाहीत म्हणून मी एवढं शूट केलं. गावदेवीचं पण दर्शन छान झालं. तिथून रिक्षाने मी इथं घंटाळी देवीच्या इथं आले. खूप छान दर्शन झालं. खूप छान मंदिर सजवलेलं आहे बघा. आणि बाहेरसुद्धा अशा या ताई बसलेल्या असतात. घंटाळी देवीचं पण मंदिर खूप छान सजवलं आहे. मस्त असं दर्शन झालं. ओटी भरायला छान मिळाली. महालक्ष्मीसुद्धा इथं असं बाहेर स्थापन केलेले आहे. खूप छान दिसत होते. तिथून रिक्षाने मी गेले आशापुरा देवीला. आशापुरा देवीचे इथं पण खूप छान दर्शन झालं. देवीची ओटी भरली. नवदुर्गांचे इथं फोटो लावलेले आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री असे नवदुर्गांचे इथं फोटो लावलेत छान असे. आणि मंदिर पण खूप सजवलेलं आहे. रात्री इथं गरबा मोठ्या प्रमाणात होतो आणि खूप आशापुरा देवीचं पण छान दर्शन झालं. जर तुम्ही लवकर सकाळी आलात तर छान दर्शन होतं. ओटी भरायलासुद्धा व्यवस्थित मिळते. तिथं आशापुरा मंदिरामध्ये असं झाड आहे. तिथं जय माता दी करून धागा मिळतो तो बांधतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी असा धागा बांधतात. मी नेहमी आले की बांधते आणि माझ्या इच्छा सर्व पूर्ण होतात. आशापुरा माते की जय. सर्व इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. तिथून मी इथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आले. खूप छान रूप दिसत होतं देवीचं. तिथंसुद्धा दर्शन व्यवस्थित झालं. ओटी छान भरली. त्याच्यानंतर मी एकविरा मातेचे दर्शन केलं. एकविरा मातेचं सुद्धा दर्शन मला छान झालं. छान अशी ओटी भरली. तिथून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आले. तिथेसुद्धा तुळजाभवानी मातेचं दर्शन खूप छान झालं. खूप छान मूर्ती दिसत होती. प्रसन्न वाटलं. आणि हे दादा आम्हाला तुळजाभवानीचं हे नवीन मंदिर आम्हाला बघायला मिळालं. त्याच्यानंतर ह्यांनी आम्हाला ज्योतिबाचं मंदिर दाखवलं. हे मी प्रथमच आले इथं पहिल्यांदा. ज्योतिबाचं पण दर्शन छान झालं. त्याच्यानंतर मी जानका देवीला आले. जानका देवीचं मंदिर खूप छान आहे आणि खूप शांत वातावरण आहे. खूप छान वाटतं इथं आल्यावरती. हे माझ्या घरापासून तर जवळच आहे आणि मी नेहमी येते. असं नवदुर्गांचं म्हणजे 9 देव्यांचं एका दिवशीच दर्शन घेते. 9 देव्यांच्या एका दिवशीच ओटी भरते. जवळजवळ मला 25-26 वर्ष झाले असतील. मी नेहमी येते. इथं बघा जानका देवीचे पण किती रूप छान दिसत आहे. देवीचं दर्शन छान झालं. ओटी छान भरायला भेटली आणि मातेचं दर्शन छान झालं. मला खूप प्रसन्न वाटलं. आज माझा दिवस खूप छान गेला आणि मंदिर पण खूप छान सजवलेलं आहे. तुम्हाला जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी लवकर निघा. 6 वाजता निघावं घरातून म्हणजे आपल्याला देवीचं दर्शन व्यवस्थित होतं. घरी येऊन रांगोळी वगैरे झाली. माझं नेहमीचं जप वगैरे तसंच पाठाचं वाचन, आरती सर्व करून घेतलं आणि त्याच्यानंतर खूप असं व्यवस्थित झालं माझं. रोज सकाळ संध्याकाळ आरती, सप्तशतीचे पाठ, लक्ष्मीचे स्तोत्र. तुम्ही जेवढं पण देवीच्या सानिध्यात राहून आराधना कराल या 9 रात्रीमध्ये तर त्याचे खूप फायदे होतात. खूप फळ चांगलं भेटतं आपल्याला आणि तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यानंतर आमच्या सत्संगमधल्या काळे काकीने मला फोन केला. सगळ्या स्त्रिया तुझ्याकडे विश्वप्रार्थना घेण्यासाठी येणार आहेत 10 मिनिटात. 10 मिनिटात मी तयारी केली अशी
आणि देवीने माझ्याकडे करूनच घेतली असं वाटतंय. कारण का माझ्या घरी नवदुर्गाच येणार आहेत असं वाटलं मला. आणि सगळ्या सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर. येऊन विश्व प्रार्थना म्हटली. मी त्यांची ओटी भरली. खूप माझ्या मनाला आनंद वाटला. भगवती दुर्गा मातेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा. हिने आपल्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे, म्हणूनच हिला चंद्रघंटा म्हणतात. हिला स्वरांची देवी असेही म्हटले जाते. ही सिंहारूढ असून युद्ध आणि दुष्टांच्या नाशासाठी नित्य तत्पर असते. हिचे स्वरूप अद्भुत आहे. हिला 8 हात असून हिने शंख, कमळ, धनुष्य, बाण, तलवार, कमंडलू, त्रिशूळ, गदा आदी आयुध आणि वस्तू धारण केल्या आहेत. हिच्या गळ्यात धवल पुष्पांची माला शोभून दिसते. हिच्या घंटेच्या निनादाने दैत्य, राक्षस आणि अत्याचार करणाऱ्यांना मोठे भय उत्पन्न होते. हिची उपासना करणाऱ्यांना अलौकिक सुख प्राप्त होते. उज्ज्वल क्रांती असलेल्या या देवीच्या तृतीयेला पूजन करून गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि हे दूध ब्राह्मणाला द्यावे. या दिवशी देवीला सेंदूर लावण्याची हे रिवाज आहे. हिच्या उपासनेने मनुष्याच्या प्रापंचिक कष्ट दूर होतात. आज आपण चंद्रघंटा देवीची उपासना केलेली आहे. देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर असा माझा मजेत दिवस गेला आणि नवरात्रीतील तिसरा दिवस खूप छान गेला. खूप छान प्रसन्न वाटलं. दुर्गा माते की जय, अंबा माते की जय. नवरात्रीतील तिसऱ्या दिवशी माझं 9 देवींचं दर्शन झालं. 9 देवींची ओटी भरली. तर माझा असा मजेत दिवस गेला. तुम्ही काय काय केलं?